निखिल चला सामना सुरू करायचा आहे। दुसरा क्वार्टर फायनल सामना उपउपांत्य फेरीत सामना सुरू होतोय कळकवणे आणि कर्णवडे या संघात। तिसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यासाठी पहिला पुकार ओवळी आणि उचाट, ओवळी आणि उचाट। दिनेश मोरे आपला संघ तयार ठेवायचा आहे, त्याचप्रमाणे प्रमोद सकपाळ आपण देखील आपला संघ खेळण्यात तयार ठेवायचा आहे। तिसरा क्वार्टर फायनल सामना यानंतर होणार आहे। निखिल मोरे, निखिल निखिल नंदकुमार मोरे। एखादी नावं लिहून घ्या तिकडे आगे व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागातील एक सन्माननीय व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते श्री योगेशजी बबनराव पाटील या व्यासपीठावर उपस्थित आहेत। मी आमच्या ग्रामस्थांच्या आणि ग्रामविकास मंडळाच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। तर या प्रसंगी मी राजेश शिंदे यांना विनंती करतो की आपण श्री योगेशजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि बुके देऊन यथोचित सन्मान करावा। योगेशजी पाटील सामना सुरू होतोय। यानंतर होणारा सामना ओवळी आणि उचाट आपण खेळण्यात तयारीत राहायचे आहे आणि मुख्य मंचावर सन्मान केला जातोय। माननीय योगेशजी पाटील साहेबांचा सत्कार होतोय। आपलं ग्रामविकास मंडळ कोळकीवाडीकडनं सन्मान चिन्ह पुष्पबुके देऊन दादा हार्दिक स्वागत। योगेशजी बबनराव पाटील साहेब वेलकम वेलकम, सुस्वागतम। दरम्यान चढाईवर शुभम शिंदे मागच्या आठवड्यात कादवडे येथील लीग स्पर्धा झाली, त्या लीग स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पारितोषिक पटवणारा शुभम कदम, त्याला प्रत्युत्तर किरण कदम। शुभम कदम रेडवर पाहतायत, सेफ फोन मध्ये मात्र लढाई केली। आता लढाई बघूया पनवेलकडनं।
पनवेल चिपळूण कडनं रेड पनवेल समोर पनवेलची कवर रेड चिपळूण कडनं पाहायला मिळते. पनवेल तालुका विरुद्ध चिपळूण तालुका अशी लढत म्हणावी लागेल. आणि इथे मात्र डावा कोपऱ्याकडे मात्र रेड आहे. बदलचं चांगलं आहे तेवढंच मात्र नजर केस मध्ये कव्हरला ठेवताना रेड का प्रयत्न खोलवर आणि इथे बोनस अटेम्प्टचा प्रयत्न होता जाता जाता बोनस पॉइंट चिपळूण. प्रो कबड्डी स्टार शिंदे आलेत रेडवर. प्रो कबड्डी खेळला खेळाडू आहे आणि इथे पॉइंट मिळत आहेत. मुंबई पोलीस नवी मुंबईमध्ये खेळणारा खेळाडू आहे. नाव आहे कुणाल शिंदे. काय वाटतं या खेळाडू करता नवी मुंबई पोलीस. पॉइंट मिळतोय पनवेल टीमला. रेटा प्रयत्न 1-1 गुणांनी सुरुवात आहे. चिपळूण जिंकेल की पनवेल कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त कबड्डीचे संघ रायगडमध्ये आहेत. सर्वात जास्त क्रिकेटचे सुद्धा संघ रायगडमध्ये आहेत. आणि आता मात्र रेडचा प्रयत्न यशस्वी केला चिपळूण. प्रयत्न बघायला मिळतोय. डावा कोपऱ्यामध्ये मात्र रेड आहे. तशी रत्नागिरीमध्ये क्रिकेटची मोठी स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी होती महाराष्ट्राची. तशी कबड्डीची पण मोठी स्पर्धा यावर्षी बघायला मिळणार आहे. ऑल इंडिया कॉम्पिटिशन. रेड चिपळूण कडनं उंच पुढे बांधण्याचा रेड ज्यानं मागच्या चढाईमध्ये बोनस गुण संपादित केला होता. उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय आणि चौड्यावर आहे. आउट आउट थोडा थोडा चांगली पकड. पुन्हा शिंदे. प्रो कबड्डी स्टार इस बार आया रेड के ऊपर. नवी मुंबई पुलिस की टीम में खेलते हैं. एक व्यावसायिक कबड्डीपटू म्हणून ओळख असलेला खेळाडू आहे शिवम शिंदे. हाय स्पीड आहे वाटतं रेड यार. प्रो स्टार बनना मेहनत होती है. जो मेहनत दिखती है खिलाड़ी में शिंदे में. आता मग चढाई मात्र चिपळूण कडनं बघायला मिळते. चांगली रेड पलटी मारलेली आहे. चर्चा करू नका खेळाडूंनी आपसामध्ये. पंच साधे नाही आहेत. या पालघर जिल्ह्यातील पहिले राष्ट्रीय पंच मयूर पवार आहेत आणि पालघर जिल्ह्याचे निखिल घरत पंच प्रो कबड्डीला पंच म्हणून आहेत. पंच अतिशय अनुभवी आहेत दक्ष आहेत. निखिल घरत प्रो कबड्डी मध्ये पंच आहेत. आरती बारी मॅडम यांच्या समवेत प्रो कबड्डी मध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. तर पालघर जिल्ह्यातील पहिले राष्ट्रीय पंच मयूर पवार आहेत. मयूर पवारांनी वॉर्निंग दिलेली आहे की नॉट कमेंट्स एनी प्लेयर बोथ टीम. हॅलो मी पुन्हा एकदा दोन्ही संघातील खेळाडूंना सूचना करतोय किंबहुना या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी पंच आपला निर्णय देणार आहेत. आपण सांगण्याची आवश्यकता नाही. दरम्यान चढाव्या संकेत घडशी. उचाट आणि ओवळी आपण खेळण्यात तयारीत राहायचं आहे. तिसरा सामना उपउपांत्य फेरीचा उचाट आणि ओवळी. सुरेख पकड कडक कबड्डी चिपळूण. ठोसास ठोसा. आत्ता चढाई छोटा फटाका बडा धमाका. आमच्या पालघर ग्रामीण भाषेत तुरतुरी रेडवर. शुभम कदम एक छोट्या चढीचा खेळाडू परंतु चपळ. हरणाची चपळाई त्यांच्या पायात. नक्कीच टीम आहे पनवेल आणि टीम आहे चिपळूण. पनवेलचा संघ जय भवानी तरुण मंडळ कर्जावडे भॉयनगर कळकवडे क्रीडा मंडळ चिपळूण दोन संघ आहेत. बघूया पनवेल कडनं रेड चिपळूण समोर. प्रो कबड्डी स्टार शिंदे यावेळेस मात्र रेडवर. काय स्पीड बघा याला म्हणतात गती. पायांची बदलाची किती स्पीड आहे. प्रो कबड्डी खेळलेले खेळाडू आहेत. येस कॅप मध्ये सिलेक्शन होतं प्रोच्या आणि नवी मुंबई पोलीस मध्ये खेळत आहेत. शुभम कदम चौड्यावर डाय आणि परफेक्ट अँगल होल्ड. सावकाश पाय फिरू नका. नो 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 पाय फिरू नका.
ओके, नो प्रॉब्लेम. समाजाच्या मॅच आहेत आणि समजून घेतलं पाहिजे आपण. विकेटचा प्रयत्न करतायत, थोडे पट्टू बघायला मिळत आहेत. 6 पट्टू समोर आहेत. सुरस्ता मॅचची आहे. चप्पल चतुर रेडर आहे. आतमध्ये आता जात नाहीये कारण कव्हरनं या ठिकाणी मात्र थोडी ताकद दाखवायला सुरुवात केलेली आहे. 4 पॉइंट आहे. मॅच आवडली असलेल्या टाळ्या वाजवा. सामना भारी होणार आहे. पनवेल चिपळूण कडनं रेड बोनस ऑन आहे चढाईपट्टू करिता. दत्ता या मॅचची आहे. उंच पुऱ्या बांधाचा चढाईपट्टू आहे. नाव आहे रेडरचं. पॉइंट की पकड. दर्शन नंबर 2. हैंड टच लेफ्ट कॉर्नर को शिकार किया. पॉइंट मिला. टाया वाजवा. टाइम आउट की डिमांड यहाँ पे की है. सल्ला मकसद यहाँ पे कोच करेंगे. मजा येईल. जाऊया आपण मुख्य मंचाकडे. व्यासपीठावर या क्रीडांगणाच्या परिसरामध्ये श्री विकास पाटील सदस्य ग्रुप ग्रामपंचायत जातेस आले असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर श्री विकास पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य. म्हणजे विकासजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. युवा उद्योजक ग्रुप ग्रामपंचायत फुलकेवाडीचे आहेत. कातेचे स्थानिक आहेत आणि ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य पाटील मॅडम यांचे मिस्टर आहेत. विकासजी पाटील सर, वेलकम. अतिशय चप्पल चतुर रेडर आहे. चिपळूणचा गुणसंख्येच्या शोधात आहे. सामना स्थिर आहे. 5 गुणसंख्येवर मॅच चालू आहे. हँड टच पदस्पर्शा प्रयत्न आणि इथे राईट टर्नला शिकार केली आहे. उजवा मध्यरक्षक बाद. गुण मिळतोय चिपळूण. 1 गुणाने आघाडीवर. आघाडी चिपळूण घेतली 1 गुणानं. बघूया पनवेल रेड. गंजावडेकडे तो नाही. गंजावडे पनवेलची तर नाही. तिसऱ्या उपांत्य फेरीसाठी उपांत्य फेरीसाठी पहिला पुकार झालेला आहे. होळी उचाट दोन्ही संघांना विनंती आपण खेळण्याच्या दिशेने तयार व्हायचं आहे. या स्पर्धेमुळं आता मात्र असं 100% मला वाटतंय की कोलकेवाडी या गावात कबड्डी संघ तयार होईल मुलांचा. फार क्रिकेटच्या मागे लागले. मुलींचा तर आहेच पण मुलांचा कबड्डी संघ तयार होईल कोलकेवाडी आणि पुढच्या वर्षी तो संघ या ठिकाणी खेळेल यात काही शंका नाही. जबाबदारी नितीन भाऊ शिंदेवर मी घेतोय. कोलकेवाडी वाले कबड्डी खेळणार का? कबड्डी संघ तयार होणार का? बघूया. कोलकेवाडी गातेस 2 गातेस मोठी ग्रामपंचायत आहे. इंडस्ट्रियल झोन एरिया आहे. पैशाची काही कमी नाही या गावाला. कबड्डी टीम उभी आली पाहिजे. उद्या मॅच आणतील. उद्या लगेच बघूया प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार. व्यासपीठावर श्री विकास पाटील सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कातेस उपस्थित झालेले आहेत. मी श्री नितीन शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. आणि गातेस गावातील या ग्रुप ग्रामपंचायत मधील युवा उद्योजक पाटील मॅडम यांचे मिस्टर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचे मिस्टर विकासजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाते. सुस्वागतम. हार्दिक स्वागत माननीय विकासजी पाटील साहेब. आपलं हार्दिक स्वागत. नक्की शिवकृपा चषक होणार आहे 5 फेब्रुवारी. 1 लाखाची क्रिकेटची स्पर्धा. एक चांगलं आयोजन. 8 कॅमेरे या ठिकाणी असणार आहे आणि गाते संघ कबड्डी संघ पूर्वी खूप चांगल्या मध्ये खेळायचा. आज ते क्रिकेटमध्ये आहेत परंतु चांगली कबड्डी रुजवली होती विकासजी पाटील यांनी सुद्धा. मी त्यांच्यासोबत कबड्डी खेळायचो. आम्हाला हरवाय दिली. बघूया आता कर्जवाडीकडनं रेड.
साफ बटू समोर दोनोंच्या चेन या ठिकाणी येतो प्रयत्न करतायत शिंदे नवी मुंबई पोलीस में खेलते हैं आ गया रेडर कमाल की रेड काय जबरदस्त कडक मॅच आहे यार 7-8 8-7 कुठल्याही प्रेक्षकाला असं वाटत नाही फोन आला तर 5 मिनिट जाऊन बोलावं त्याला वाटतं समोरच्याला तो मेसेज टाकतोय नंतर कॉल करतो तर मॅच टफ आहे 7-8 एक गुणांच्या आघाडीवर करंजवडे पनवेल सतीश दळवी आपण व्यासपीठावर संपर्क करायचा आहे आणि या ठिकाणी मनोगत करायला विनंती करतोय माननीय योगेशजी पाटील साहेब क्रीडाप्रेमी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सतीश दळवी कॉल करतो ग्राम विकास मंडळ कोळकेवाडी आयोजित ग्रामदेवता श्री केदारनाथ वाघजर मंदिराच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त व पुनर्वसनाचे 50 वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि त्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कबड्डी स्पर्धेसाठी सर्व उपस्थित असलेले मान्यवर सर्व खेळाडू आयोजक बंधू आणि भगिनींनो खरं तर मॅच चालू असताना मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची विनंती केली मी ती नाकारत होतो पण आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सांगितलं की 2 शब्द तुम्ही बोललं पाहिजे बघता बघता कोळकेवाडीला 50 वर्ष झाली आणि मला असं वाटतंय की हे गाव पुनर्वसनाच्या माध्यमातून जरी वसवलं गेलेलं असलं तरी देखील इकडच्या सगळ्या आमच्या वाडे तालुक्यामध्ये अगदी दुधामध्ये साखर असल्यासारखं हे गाव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून या गावाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक सुखदुःखामध्ये या परिसरातले लोक या गावाच्या मंडळीच्या बरोबर या ठिकाणी उपस्थित राहतात त्यांचं कुठलं कार्य असलं तर ते कार्यामध्ये उपस्थित राहतात आणि म्हणून आज या निमित्ताने या स्पर्धा होत असताना आमचे नितीन भाऊ असतील शैलेश भाऊ असतील आणि या सगळ्या मंडळींनी विनंती केली की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित व्हावं आणि एक चांगला योगायोग म्हणून या ठिकाणी या खेळाडूंच्या मध्ये मला उपस्थित राहण्याची संधी त्यांनी दिली त्याबद्दल त्यांचा मनस्वी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी फार काय बोलणार नाही परंतु शैलेश भाऊ हे गाव एक आदर्श गाव म्हणून या वाडे तालुक्यामध्ये या गावाकडे बघितलं जातं आणि या गावामध्ये जे उत्सव होतात किंवा ज्या या गावामध्ये कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांची एक उंची वेगळी असते हे देखील आम्हाला या संबंधामध्ये या ठिकाणी बघायला मिळालंय विशेष करून तुमची कोळकेवाडी असेल आमचं उचाट असेल इकडे आमच्याच्या इकडे असलेलं ते एक छोटस गाव आहे यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि म्हणून या गावातल्या लोकांचं आणि या गावाचं एक विशेष आता महत्व आहे असं मी निश्चितपणाने या निमित्ताने सांगेन आज या ठिकाणी या कबड्डीच्या मॅचेस होताना आपल्या
आपल्याला अतिशय उत्कृष्ट अशा खेळाडूंचा खेळ या ठिकाणी बघायला मिळतोय. खरं तर वाडी तालुक्यामध्ये आम्ही तालुका स्तरावर फार फार कबड्डीच्या मॅचेस घेतो, परंतु असं आयोजन नियोजन आम्हाला दुर्मिळ बघायला मिळतं. एक अतिशय उत्कृष्ट असं आयोजन नियोजन या ठिकाणी या निमित्ताने आम्हाला बघायला मिळालं. त्याबद्दल मी संयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी जास्त वेळ आपला घेत नाही. आपल्या सर्वांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. आलेले सगळे आमचे जे पाहुणे आहेत कबड्डीच्या खेळाडूच्या रूपाने आणि आजूबाजूच्या आमच्या जिल्ह्यातले पण लोक या ठिकाणी आलेत, त्यांना धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. दरम्यान सामना मध्यंतराला थांबलेला आहे. पुढचा सामना उचाट आणि होळी. आपण खेळण्याची तयारीत राहायचं आहे. उचाट आणि होळी. प्रमोद सकपाळ आपला होळी संघ तयार ठेवायचा आहे. आणि आता प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे कारण कबड्डी जोमात आहे. टाइम आउट या ठिकाणी घेतला गेलाय. 10-11 गुणसंख्या आहे. कर्जावडे पनवेल 10 गुणांवर खेळतोय या मॅच मध्ये हाफ टाइम नंतर आणि त्याचबरोबर चिपळूण संघ 11 गुणांवर खेळतोय. एकच गुणांची आघाडी है. आप यहाँ पे मैच रुकेगा नहीं, सीधा जीत की तरफ जाएगा. कौन जीतेगा तय करने वाले हर मिनट में यहाँ पे संघर्ष कबड्डी का होगा. मैच पर कबड्डी, प्रो कबड्डी का माहौल, चारों ओर गैलरी भरी हुई स्टेडियम कबड्डी का. डू और डाई रेड पर आया चिपळूण का रेडर, कीट नंबर 2 का शेर है ये. पॉइंट निकालने वाला रेडर है, लेकिन ये रेड डू और डाई रेड है. कंपटीशन लगा है, बोनस ऑन नहीं है. टच का प्रयास करना पड़ेगा. टच के बिना पॉइंट नहीं. समय बीत रहा है. आखिरी 7 सेकेंड. डुबकी लगाई, प्रदीप की याद दिला दी भाई, लेकिन यहाँ पे टैकल. आता बघूया थर्ड रेड. ये भी डू और डाई रेड. सुपर ऑन है. गाड़ी नंबर MH48A7247
गाडी नंबर MH48 A7247 फोर व्हीलर गाडी बाजूला घ्यायची आहे. ड्रायव्हर गाडीचे ड्रायव्हर MH48 A7247. थोडासा प्रयत्न चिपळूणकडनं. चिपळूण 13 पनवेल 11. कर्जावडे पिछाडीवर चिपळूण आघाडीवर. बघूया चिपळूणकडनं रेड. कळवणे प्रितेश शिंदे चढाईवर आहेत. कळवणे चिपळूण टीमनं आघाडी घेतली आहे. कर्जावडे टीम मागच्या 8 वर्षापूर्वी खूप चांगल्या मॅचेस फायनल खेळून जायची या पालघर जिल्ह्यामध्ये. कर्जावडे टीमचं नाव होतं पालघर जिल्ह्यात. जेव्हा खेळायचे तेव्हा फायनल घ्यायचे. मागंडाई स्पर्धा, उच्चाटची स्पर्धा, कोयनाची स्पर्धा, सहाड्याची स्पर्धा, त्याचबरोबर बघितलं आपण तर पालसाची स्पर्धा, खानिवली स्पर्धा, अशा अनेक मिलावलीची स्पर्धा फायनल घेतल्या सगळे कर्जावडे. थर्ड रेड यहाँ पे है डू और डाई. माहौल 30 सेकंड का क्या रेड यहाँ पे जल्दबाजी स्पीड के साथ रेड कर रहा है और यहाँ पे पॉइंट की तलाश में है. 10 सेकंड तो गए, 20 बाकी है और 20 सेकंड में क्या पॉइंट लेगा ये रेडर. सभी बीत रहा है आगे पीछे डिफेंस हिलाता हुआ. दोनों कॉर्नर में रेड करने वाला रेडर. अंदर जाके टच किसको करेगा? ये टैकल करेगा डिफेंस. अंदर गया है और ये सावकाश सावकाश. 12-13 अटीतटीचा सामना. थर्ड रेड. मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. कडक कबड्डी, ठोसा सामना. चांगली पकड. क्या बात है, क्या बात है. शिंदेवर केली पकड. टाळ्या वाजवा. सुपर टॅकल, सुपर टॅकल, खतरनाक. कडक कबड्डी, पकडीवर पकड, सामन्यावर पकड. चिपळूणची आहे. मॅच गरम आहे. 12-15 3 गुणांची आघाडी कळवणे टीम कडे आहे. चिपळूणकडे कळकवणे टीम आघाडीवर. 3 पॉइंट का फासला अभी भी पनवेल के सामने है. रायगढ़ का बहुत बड़ा नाम है महाराष्ट्र कबड्डी में. अर्जुन म्हात्रे को कौन भूल सकता है. अब इस बार रेड होगी चिपळूण की. 5 का डिफेंस सामने. रेड करता हुआ रेडर और समय बिताना चाहती है लेकिन इतना भी बैंक बैलेंस पॉइंट का नहीं है. बँक बॅलन्स असतो जेव्हा आपण आराम करतो. लॉकडाऊनमध्ये बघितलं ज्यांच्याकडे बँक बॅलन्स नव्हता ते मात्र धडपडत होते. संघर्ष जीवनाशी करत होते आणि करुणाशी करत होते. संघर्षातून तुम्ही आम्ही सर्वजण वाचलो, जगलो, आपलं भाग्य. 12-15 सामना संपायला थोडा वेळ शिल्लक. तिसरा उपउपांत्य फेरीमध्ये क्वार्टर फायनल सामना ओवळी आणि उचाट. आपण खेळण्यासाठी तयार असालच. अनुशासन. कोच को इस बार कोच को दिया है ग्रीन कार्ड. जो प्रो कबड्डी में होता है उसकी याद दिलाते हुए ये भी मैच पे कबड्डी है. प्रो कबड्डी जैसा माहौल है, कुछ कम नहीं है. अब यहाँ पर रेड करता हुआ रेडर पनवेल टीम का. कर्जावडे टीम की रेड. 4 का डिफेंस. 4 प्रति हल्ल्यात चढाई. साऊथपूरच्या मागे परतलाय. आता चढाई बघूया. मॅच अटीतटीची आहे. थर्ड रेड. करो या मरोची चढाई. गतिवादीला सुरुवात केली या ठिकाणी मात्र स्पीड मध्ये चालू झालाय. गती विरुद्ध मात्र बघा किती खतरनाक आहे. सोबत तेवढी जबरदस्त दमदार आहे. चांगला सामना. चांगली पकड की चांगली रेड. डू और डाय रेड. थर्ड रेड. पॉइंट की पकड, पकड की पॉइंट. उजवा कोपऱ्यावर डावा कोपरा आणि फसला. डाव्या कोपऱ्यामध्ये फसला. चांगलं कॉम्बिनेशन. टाइम आउट. सल्ला मतलब यहाँ पे कोच करेंगे. हृदयाचे ठोके वाढतायत. 13-15 2 गुणांची पिछाडी पनवेलकडे. कर्जवडे पिछाडीवर 2 पॉइंट की लीड है. कबड्डी में लीड रहना अहम होता है आखिरी मोमेंट में. एक गलती मैच गंवा सकती है. कौन सी टीम गलती करेगी और कौन सी टीम जीतेगी ये आंखों देखा हाल यूट्यूब लाइव पर. साउल क्रिएशन यूट्यूब लाइव टूर्नामेंट आप देख रहे हैं. बहुत बड़ा ब्रांड है महाराष्ट्र में. और ये सुपर टैकल. वाह भाई वाह. मान गए. दुनिया जानती है खेल को और खेल के जिगर को. जिगर किया, दिखाया और टैकल पॉइंट. सलग 4 सुपर टॅकल सलग.
काय जबरदस्त खेळ आहे, काय जबरदस्त पकड आहे. 17-13. मला वाटतं या पकडींनीच सामन्यावर त्यांनी पकड पकडलेली आहे. मॅच अजून बाकी आहे. सामना अनिश्चिततेचा खेळ, कबड्डीचा, शक्ती भक्ती युक्तीचा हा खेळ आहे. बघूया काय घडेल. एका रेडला मॅच बदलत जाईल. एका पकडीनं, चढाईनं, गुणानं मॅच चेंज होईल. बघूया. पनवेलकडनं रेड चिपळूण समोर. चिपळूण 17, पनवेल 13. पनवेल 13, चिपळूण गुणसंख्या 17. आता गुणांची वाढ होईल की गुणसंख्या वाढेल की पिछाडी भरून निघेल. करंजवाडीला पॉइंट हवेत. 13-17 4 गुणांची आघाडी चिपळूण तर घेतली है. क्या 4 पॉइंट का फासले पर निर्भर रहेगी चिपळूण टीम? लीड उनके पास ज्यादा मायने नहीं रखते 4 पॉइंट कबड्डी में. एक रेड में काम तमाम हो सकता है. ग्रीन कार्ड, दोनों कोच को ग्रीन कार्ड दिया है. काफी स्टेट लेवल के रेफरी है. यहाँ पे इंडिया रेफरी है सावंत सर, मयूर पवार और पाटिल, इंद्रजीत. सरपंच आहेत इंद्रजीत भुया. सामना बघा. सरपंच सावंत, पंच इंद्रजीत आणि मयूर पवार. अक्का भुया चढाई. थर्ड रेड, डू और डाय रेड. अब आएगा मजा. ही रेड खूप महत्वाची अटीतटीची या मॅच मध्ये. पकड झाली तर संधी करंजवाडी पनवेलला पुश केलाय. नजर अट्टी, दुर्घटना घटी. डॅश किया विशाल माने की तरह. आला रेड, आला सुपर टैकल ऑन. थर्ड रेड. 3 पॉइंट से आगे चिपळूण है. 1 पॉइंट या 2 पॉइंट. सुपर टैकल या रेड पॉइंट. 15 सेकेंड बाकी. सिंगल पॉइंट. अब लोड बचाना पड़ेगा चिपळूण को, नहीं तो पनवेल टीम जीत सकती है मैच. 15-17 पे मैच चल रहा है. आगे की 2 रेड काफी इंपॉर्टेंट है. फिर से आया नई मुंबई पुलिस में खेलते शिंदे रेड के ऊपर. और ये सिंगल. आखिरी बोला चढ़ाई करना. लोन के बादल मंडराते हुए चिपळूण टीम के ऊपर. प्रो कबड्डी का माहौल. क्या लोन बचा पाएगा ये रेडर चिपळूण का? वाचवेल का लोनचं संकट? बोनस घेतील का? बोनस तर या ठिकाणी अटेम्प्ट 2 वेळा केलाय. बोनस तर सोडतायत. लोन द्यायची घाई पनवेलला आहे. खतरनाक डॅश. हँडसम कबड्डी प्लेयर. वाटतं डॅश कदम. किरण कदम का जलवा. एकोणीस 18-19 गॅलरी मध्ये प्रेक्षकांची चर्चा आपण पाहताय. आता काय होईल? अरे आता काय होईल? आता बघ असं झालंय. मग आता काय होईल? सुरस्ता वाढतीये. 19-18 मॅच अजून 50-50. एकदा टाळ्या वाजवा सामना आवडला असेल तर. शिंदे थोड्यासाठी आलेली आहे. सामना अतिशय चुरशीच्या सिच्युएशन मध्ये बघायला मिळतोय. एका गुणानं पिछाडी आघाडी होत आहे. पिछाडीमधल्या संघ आता 1 गुणाने आघाडीवर आहेत. पनवेल, करंजवाडी 1च गुणाने पिछाडीवर चिपळूण. सामना अटीतटीचा आहे. ज्या पद्धतीने महिला गटात सामना झाला होता, शेवटच्या रेडला मॅच फिरली होती, त्या पद्धतीची मॅच बनेल का? सुरस्ता काय कवर भगत राहिली. पॉइंट घेऊन गेलाय. मैच में जान लाई इस रेड पॉइंट ने. 19-19 सामन्याची जिवंतपणा जिवंत आहे. अजूनही बोनस द्यायला तयार नाही कवर. तुझा कोपरामध्ये साठी हलवतोय. गरम करतो ट्रेनला. बोनस पॉइंट. 4 मिनिट बाकी. इशारा. वर पकड. नो कमेंट्स. चला मागे.
मागे वा. मागे चला मागे चला. अरे त्याला कार्ड देऊन तो पंधरा कार्डासाठी ठेवलाय फक्त बस. एकच कार्ड. 20-19 हाय व्होल्टेज मॅच. वीस 19 सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे. मॅच कडे लक्ष द्या. चला रेड. मॅच कडे फोकस करा. बघूया थोडा या ठिकाणी मात्र पाहायला मिळते पॉईंट कीपर काय घडेल. अटीतटीची मॅच आहे. सामना खूप अटीतटीचा आहे. प्रेक्षक कबड्डी बघायला आलेले. बघूया सामना रंगतदार आहे. सुरस्ता मॅचची लागलेली आहे. 1 गुणांची पिछाडी फक्त आहे आणि 1 गुणांची फक्त आघाडी आहे. शक्ती भक्ती युक्ती कोण वापरेल. लसी क्रमांक 2 सोडाईसाठी आले. 1 गुण खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांना एक तर मिळवणं. कारण मॅच एका पॉइंटची आहे. अटीतटीची मॅच. पॉइंट की पकड चांगली पकड. चिल्लरची आठवण करून दिली. नीतू मोरेनं ज्या पद्धतीनं पकड केली होती 8वा मॅच वॉटप्रो कबड्डी. शेवटचे 3 मिनिट शिल्लक आहेत. दोन्ही संघ यानंतर होणारा सामना ओवळी आणि उच्चार तयार राहायचं. 21-19 अटीतटीची मॅच. रेड पॉइंट आता मात्र हवा असेल चिपळूणला. पनवेल 2 गुणांनी आघाडीवर. कर्जावडे आघाडीवर 2 पॉइंट. आता बघूया चढाई. या रेडवर मॅच आहे. अमरजीने रेडला. आता कोण जाणार. पकड झाली तर मॅच टर्न होईल. पॉइंट काढला तर मॅच जिंकली जाईल. थर्ड रेड. हीच रेड महत्वाची या मॅच मध्ये. मेन रेड रेडवर डू ऑर डाय रिस्क घेतलेली आहे. थर्ड रेड. 2 मिनिटं बाकी आहे. अटीतटीची रेड आहे. रेड घेतलेली आहे आणि पकड. परफेक्ट पकड. नो 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 स्ट्रगलिंग में था. रेडर स्ट्रगलिंग में भाई. रेडर स्ट्रगलिंग में. स्ट्रगलिंग में रेडर है. हाथ में जो आई वो पकड़ा उसने. जर्सी आई चड्डी आई. शॉट आली आणि जर्सी आली. पकड झाली. टाळ्या टाळ्या टाळ्या. कडक मॅच. 20-21 टोसा दिलाय या पकडीनं. कडक दी. हम भी तो हम क्या तू भी तो तुम क्या. देख रहे कबड्डी दुनिया यूट्यूब लाईव्ह पे समाना. ताकद कुणाची. चिपळूण की पनवेल. करंजवडे. वाव व्हॉट अटॅकर. सावकाश थोडा थोडा
समाजाचं नाव मोठं झालं पाहिजे. समाज किती संघर्ष करतोय तुम्हाला तर माहित आहे, आणि समाजाची एकजुटता टिकली पाहिजे. यासाठी हा कबड्डीचा खेळ हा कबड्डीपुरती राहिला पाहिजे. पंचांची कुठलाच वाद जो करत नाही ना, तो खरा कबड्डी प्लेयर मी मानतो. पंचांची वाद ठाणे जिल्हा कबड्डी असून म्हणजे खूप स्ट्रिक्ट आहे, पालघर जिल्हा स्ट्रिक्ट आहे. 2 जिल्ह्याच्या सगळ्या कबड्डी मी करतोय. पुणे प्रो कबड्डी पण मी केलेली आहे मारेवाडी स्टेडियमला. परंतु रायगड रत्नागिरीचे खेळाडू असे वर्तन करतील असं वाटलं नाही मला. रत्नागिरीचे सचिव रवींद्र देसाई यांची मुलाखत मीच घेतली होती. मुख्यमंत्री जयचंद ठाणे तेव्हा रायगड रत्नागिरीचे खेळाडू आपण शिस्त वर्तन दाखवा. इथे जिंकण्यापेक्षा आपल्या समाजातील खेळाडू चांगले कसे खेळतात हे सगळ्या प्रेक्षकांना दाखवा. चला सामनाधिकारी, आपण तर वेळ लावलेला आहात, पूर्वरित प्रयत्न सामना सुरू करायचा आहे. मला खेळाडूप्रमाणे खेळा. तुम्हाला स्टार बनावं लागेल. तुम्ही अजून स्टार नाहीये. निलेश साळुंखे, दादा एकनाथ शिंदे, आपले निलेश शिंदे, तसे कशा पद्धतीने त्यांच्यामुळे नीतू मोरे प्रो कबड्डी स्टार आपल्या उचाटचे, या खेळाडूंकडे तेवढं कंट्रोल सिस्टीम आहे. संयमता ही खूप आक्रमकता पाहिजे. बघूया 20-22 मॅच कडे जाऊया. आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं या देशामध्ये राज्यस्तरीय स्पर्धा. बघा शांत खेळाडू एक कदम, अतिशय शांत खेळाडू, पण खेळ त्याला किती मोठा आहे. असा प्लेअर पाहिजे. हे कदम का करून दाखवलं. एकदा टाळ्या कदमसाठी वाजल्या पाहिजेत या कॅचसाठी. सगळ्यात कूल खेळाडू तो आहे, पण खेळात आक्रमकता आहे. किरण कदम आवडला आपल्याला खेळाडू. त्यांचे वडील देखील मनोहर कदम एक उत्कृष्ट डावामध्ये रक्षक होते. थांबवा त्यांना, उद्या मुलाखत घेतो लागले. नाही या किरणची किरणची मॅच काढली. ती जर रेड थांबली असती तर मॅच दिली असती. उपरांच्या फेरीत प्रवेश. अभिनंदन. जयभवानी करतो उचाट आणि ओळीसेला आणि डावा कोपरा चांगली पकड केल्यामुळे बॅट टर्न झाली. हा आता बघा मिठी मारताय या असे कबड्डीपटू आहेत. वा टाळ्या वाजवा, टाळ्या जोरदार टाळ्या वाजवा. असू द्या, मॅच आहे, कबड्डीमध्ये प्रेम आहे. शैलेश कदम, आपण त्याला व्यासपीठ